स्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्याच्या या पवित्र डोंबिवली नगरीमध्ये भजनाची मंडळी म्हणजे डोंबिवली नगरी, कलाकारांची खाण म्हणजे डोंबिवली नगरी, अशा या पवित्र नगरीमध्ये भजन स्वरानंद परिवार डोंबिवली पूर्व यांच्या वतीनं कोकणी कौटुंबिक मेळावा अगदी थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या मेळावा निमित्त या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम या भजन स्वरानंद परिवाराने राबवलेले आहेत. या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे मित्र ओम संदेश लोके, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शीतल ताई सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्या वतीनं हा कार्यक्रम होतोय. आणि त्यानिमित्तानं आमने सामने तिरंगी डबलवारी भाजनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई दहिसर आणि इलय हैसर. माझ्यानंतर ज्यांचं भजन होणार आहे ते माझे परमश्री परममित्र सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय संजय पवार. त्यांचं गाव आहे वैभववाडी, मुंबई डोंबिवली, आणि त्यांचं मंडळ. आणि त्यांच्यानंतर जे 3 नंबरला आहेत ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदीप लोकेबुवा, लिंगडाळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं नामस्मरण, भजन आणि मनोरंजन या उद्याच्या हेतूने आम्हा 3 बुवांना या ठिकाणी संधी देण्यात आली. प्रथमतः भजन स्वरानंद परिवार यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भजन स्वरानंद परिवारासाठी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय सुर्वे साहेब, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी, भजनी कलाकार, पकवादवादक, नाट्य कलाकार, भजनी बुवा या सगळ्या कलाकारांच्या चरणाशी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मृदंगमणी श्रीमान दादा परब, त्याचप्रमाणे आमचे परमश्रेयी गुरुतुल्य व्यक्तिमत्व श्रीमान आनंद मेस्त्री बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. भजनी सम्राट प्रकाश सेने बुवा, आमचे गुरुबंधू संतोष नांदस्कर बुवा, त्याचप्रमाणे श्रीमान सतीश राणे बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. सन्माननीय लोकसेवा समिती अध्यक्ष बाळा परब, भजन स्वरानंद परिवार डोंबिवली संस्थापक अभिषेक परब, अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंत बुवा आणि त्यांची सर्व कमिटी यांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर श्री दिनेश मुळीक, लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था अध्यक्ष, त्याचप्रमाणे भजन हितवर्धक मंडळ महासंघ भजन भवनचे शिल्पकार सन्माननीय या कोकणचंच नव्हे महाराष्ट्राचे भूषण भाजपा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, शिवसेना आमदार श्री राजेश मोरे, सन्माननीय खासदार सर्वांचे लाडके श्रीकांत शिंदे साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून जमलेल्या माझ्या मायबाप रसिकांना मनापासून नमस्कार करू. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणराला वंदन करून, इथली स्थान देवता रंगदेवतेला वंदन करून, माझी गुरुमाऊली भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य जीवन बडीबुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून, सरसेनापती धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुद्रा करून, गोब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मायबाप रसिकांच्या आशीर्वादानं तिरंगी डबलवारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमी नाही आणि आज उपस्थिती पाहून खरोखरच मन अगदी भारावून गेलं. अतिशय स्तुत्य कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे. कोकणी महोत्सव
कोकणी माणूस कशात कमी नाही हे आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. एकदा कोकणी माणसाने कोकणी माणसासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भजनाची सुरुवात भजन स्वरूपामध्ये करतो. 25 मिनिटं दिलेले आहेत. दे रे यूट्यूब चॅनल आमचे परमश्रेयी सन्माननीय चंद्रकांत रासम, सन्माननीय अमय गावकर, सन्माननीय गावडे, सन्माननीय अनेक मान्यवर यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आपण करूया. मनपूर्वक आभार, शुभेच्छा तुम्हाला. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, मंडळीचा आवाज. चिद्रत्नाची खान रे एकाएकी दान रे, चिद्रत्नाची खान रे एकाएकी दान रे, प्राणाचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे, प्राणाचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. नमो स्वामी राजम दत्त अवतारम, नमो स्वामी राजम दत्तावतारम, श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम, श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति रूपम, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, स्वामी समर्थाय नमो नमः, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, कुंडलीक वरदे टाळ्या झाला पाहिजे. एक विचार आणि एक संगता एकजूट कशी असावी. मंडळं अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये. यांच्याकडनं आदर्श घ्यावा असं मंडळ म्हणजे स्वरानंद भजन परिवार. आणि हे परिवार कसं असावं
याची प्रचिती आज बघितल्यानंतर डोळे दिपावतात. आणि एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही करता. पुन्हा एकदा सर्वांना उदंड आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी भजन रूपी सेवा सादर करतो. धन्यवाद. मगरे अरे मगरे पनिल मगरे सानिल मगरे रे मगरे गणिसा पनिसा रे मगरे मगरे गणिसा निज 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 मगरिसा रे म प नि सा रे म प नि सा रे म प नि सा जैच्या थय हे खय लागे सन्माननीय पकवाज वादक आज साथ करतायत ते सन्माननीय अंकित शिंदे. एकदा जोरदार माऊली टाळ्या वाजवा. तबल्याला साथ करतायत ते ओंकार मडव. आमच्या पवार पांकडे पकवाजला साथ करतायत ते सन्माननीय दीपक रूपक कामतेकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तबल्याला साथ करतायत ते सन्माननीय विलेंद्र माळकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लोकेभांकडे पकवानला साथ करणे सर्वांना ज्ञात आहे. आता प्रेमळ व्यक्ती सन्माननीय योगेशजी सामंत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तबल्याला साथ करतायत ज्यांनी अनेक मोठमोठ्या दिग्गज गायकांकडे साथ संगत केली. सुरेश वाडकर, अजित कडकडे असे सन्माननीय संदेशजी सुतार. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. दहा 11 मात्रा 13 मात्रा 14 मात्रा पुन्हा 11 10. चला.
चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस राधा माधव कुंज बिहारी रामकृष्ण हरी रामकृष्ण भंग हॅलो माऊलीला शार्प करा ना बघा साऊंड नाही जरा थोडा भंग परमेश्वर पांडुरंगा 28 युग विटेवर उभा आहे आणि या विटेवर उभा करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. ताकद त्या पांडुरंगाला विटेवर 28 युग उभं करण्याची ताकद या भक्तीमध्ये आहे. हे दाखवून दिलं कोणी? भक्त पुंडलिकाने. एक वेळ असा होता भक्त पुंडलिक आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावर असा असणारा भक्त पुंडलिक
कुकुट स्वामींना भेटतो. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो आणि भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करायला लागतो. प्रत्यक्ष पांडुरंग उभारायला येऊन भेटण्यासाठी तरी सुद्धा आई वडिलांची सेवा करत असताना त्यांचा निद्रा नाश होऊ नये. आपलं कर्तव्यातून आपण बाजूला जाऊ नये म्हणून पांडुरंगाला सुद्धा जी वीट भिरकावली पुंडलिकाने, त्या विटेवर 28 युग उभं केलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 11 पुराणे. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की 28 युग, काही ठिकाणी असा उल्लेख आहे 28. जी ठाऊक नाही, जी युग आपल्याला ठाऊक नाही, जिचा पत्ता लागत नाही, ते 28 युग असा सुद्धा उल्लेख आहे. पांडुरंगाला भक्त पुंडलिकाने उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच म्हणायचं आहे, आपल्याला एकच घ्यायचं आहे त्याच्यातून की आईवडिलांची सेवा करा. जन्मदात्या आईवडिलांची सेवा आहे, दुसरा पर्याय नाही. या जगात जर देव आपल्यासाठी कोण मोठा असेल, आपल्या जगामध्ये जर ते देव कुठला असेल तर तो आपले जन्मदाते आई वडील. आज आमचा ओम लोके अतिशय गुणी मुलगा आज समाजकार्य करतोय, जनसेवा करतोय आणि असे मोठे मोठे कार्यक्रम ठेवतायत. आणि आज भविष्यात एक मोठा तारा हिरा म्हणून चमकतोय. असं आमच्या ओम लोकेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ओम या नावातच ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेने माया प्रकटली, ब्रह्मा विष्णू महेश मिळवली. हे ओम तिथूनच निर्मिती, जगात नव्हतं तेव्हा ओम होता. आणि आज ज्यांच्या पोटी ओम जन्माला ते आमच्या सौभाग्यवती शीतलताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, पुत्र व्हावा ताई, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. गुंडा म्हणजे तो गुंडो नव्हे, वर्ध्याचो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून आज तुमच्या पोटी एक हिरा जन्मला आहे आणि आज तुमची कूस धन्य झालात तुम्ही. कारण धन्य धन्य ती आई शिवरायांची जिजाई. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा घडले? जर जिजाऊ माता नसत्या ना तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. म्हणून आज शीतलताई तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या पोटी आज ओम नावाचा मुलगा सुंदरपैकी त्यांनी जन्म घेतलाय आणि समाज कार्य करतोय, त्याला उदंड आयुष्य मिळो. आज भजन पूजन कोणामुळे चालू आहे? हे भजन पूजन, कीर्तन, प्रवचन, डबलवारी, मंदिराचे कळस, अंगणामधली तुळस आज आपल्याला दिसत आहे. याचं श्रेय कोणाला जातं तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जातं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज आजही जन्माला येतील, पण आता या सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत, लाडक्या बहिणी, यांच्यासाठी सांगतो, आज तुमचे दिवस चांगले आलेले आहेत. महिलांची ॲड सुद्धा टीव्हीवर, जाहिरात सुद्धा महिलांना भरपूर जाहिराती आहेत. लक्ष लगाव, खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव, चेहरा चमकाव. बऱ्याच जाहिराती तुमच्यासाठी आहेत. तुमचे दिवस चांगले आहेत. भारताचे राष्ट्रपती महिला आहेत, पंतप्रधान होऊन गेल्या इंदिरा गांधी महिला. आणि मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला स्थान आहे. मंदिरामध्ये गेलात, अर्चना, ज्योती, पूजा या सगळ्या मंदिरात महिलाच. पुरुषांसाठी सुद्धा आहे, पण मंदिरात गेल्यानंतर ते एकच आहे पुरुषांसाठी. एक काय, मी बोलणार नाही पुढे, समजणारे समजतात. म्हणा हा बोला. वेळेचं जरा पाळी. हो बरोबर आहे. 3 मिनिटात रुपावी होणार. मी घड्याळ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आज. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा आज. त्यांच्यामुळे हे भजनमुळे चालू आहे. मनपूर्वक धन्यवाद. सुंदरते ध्यान, सुंदरते ध्यान उभे विठेवर, सुंदरते ध्यान उभे विठेवर, सुंदरते ध्यान उभे विठेवर. तुळशी हार
शुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित लागली से आसमजला गोड्य भंगाची लागली से आसमजला गोड्य भंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हारांगणा ओ तुका म्हणे माझे घेतली सर्व सुख पद सानिसा गरे सानिसा पद पद मगरे अरमा पद पद नी पद सानिसा गरे सानिसा पद मगरे सानिसा पद नी गरे सानिसा पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळशी हारांगणा धन्यवाद धन्यवाद.